कोरोना महामारीने संपूर्ण जगच अडचणीत सापडले आहे। या महामारीमुळे सर्व व्यवस्थेवर परिणाम झाला आहे। यातच अनेकांच्या नोकऱ्या तर अनेकांचे हातातील कामही गेले आहे। अशातच हजारो नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे। अशीच उपासमारीची वेळ जिल्ह्यातील खासगी बस चालक वाहकांवर आली आहे। गेल्या 2 महिन्यांपासून प्रशासनाने शासकीय बस, खासगी बसेसच्या फेऱ्या पूर्णपणे बंद केल्या आहे। यापासून पुणे, अमरावती जाणाऱ्या खासगी बस चालक वाहक कित्येक दिवसांपासून वंचित राहिल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे। त्यांना बस मालकांनी सुद्धा काहीच आर्थिक मदत केली नाही। यामुळे शेवटी त्रस्त होऊन 11 जूनला महाराष्ट्र खासगी प्रवासी बस चालक वाहक संघटनेने राज्यमंत्री बच्चू कडूंना कॅम्प येथील विश्राम भवन येथे निवेदन दिले। या निवेदनात कामगार कल्याण विभागाकडून प्रति 2000 रुपये महिना आर्थिक मदत देण्यात यावी, तसेच खासगी बस चालक वाहक संघटनेचे बोर्ड स्थापन करावे अशी मागणी करण्यात आली आहे। जेव्हापासून लॉकडाऊन लागलं तेव्हापासून आम्हाला काहीतरी गव्हर्नमेंटकडून आर्थिक मदत मिळायला पाहिजे होती। ही अपेक्षा आमची मिळायला पाहिजे होती। कमीत कमी 5 रुपयांना तरी आम्हाला मिळायला पाहिजे होता। राज्याचे कामगार मंत्री यांना खाजगी प्रवासी बस चालक संघटनेचे निवेदन द्यायसाठी आलो होतो। त्या निवेदनामार्फत आम्ही साहेबांना बोर्डाची मागणी केली आहे की आमच्यासाठी एक लक्झरी बस चालकांसाठी आजपर्यंत कोणीच वाली नाही आहे, तरी आमच्यासाठी एखादा वाली आहे म्हणजे बोर्ड तयार करण्यात यावं। आणि आता ह्या लॉकडाऊनमुळे आमच्यावर जी भूकमारीची वेळ आलेली आहे याच्यामध्ये काही तुम्ही आर्थिक मदतमधून हे ते। तर दुसरीकडे विद्यार्थी वाहतूक संघटनेच्या वतीने फायनान्स कंपनी विरोधात जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना निवेदन देण्यात आले। एकीकडे शाळा बंद असल्याने विद्यार्थी वाहतूक चालकांवर उपासमारीची वेळ आली, तर उद्योगाकरिता चालकांनी 4 चाकी वाहन फायनान्स कंपनीकडून विकत घेतले। मात्र शाळा बंद असल्याने वाहन चालक पैसे फायनान्स कंपनीला देऊ शकत नाही। अशातच कंपनीचे कर्मचारी घरी येऊन वाहनाचे पैसे भरण्यास तगादा लावत आहे। यावर जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देऊन न्याय देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी संघटनेचे अध्यक्ष अतुल खोंड, दादाराव वानखडे, दिनेश खडसे, सय्यद अकबर हुसेन, राजेंद्र देशमुख यांच्यासह अनेक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। फायनान्सवाल्यांनी आमच्या सर्व स्कूल बस वाहनधारकांना मानसिक त्रास देणं लावलेला आहे। त्यामध्ये अशा वेळेस जर आमच्या एका स्कूल बसवाल्याच्या जीवाचं कमी जास्त झालेलं तर याला जबाबदार कोण, या विषयावर आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे। कारण आलेली उपासमारी ही सर्व स्कूल बस धारकावर आलेली आहे। आमचे हप्ते थकलेले आहे। आम्ही मान्य आहे, आम्ही पुढे ज्यावेळेस वेळेस आमचं रेग्युलर चालू होईल स्कूल बस त्यावेळेस आम्ही शासनाच्या किंवा यांच्या फायनान्सवाल्यांच्या कुठल्याही इन्स्टॉलमेंट आम्ही थकीत ठेवणार नाही।